माझ्या पाठीमागे तुम्हाला हे सगळे कार्यकर्ते जमलेले असतील तर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. आज पुण्यात वर्धापन दिन सुरू होतोय, थोड्या वेळात फ्लॅग होस्टिंग होईल आणि त्यानंतरचा सगळा कार्यक्रम आहेत. पण तोपर्यंत बोलायला रोहित पवार आहेत सोबत. राष्ट्रवादीमध्ये नव्या फळीकडे नेतृत्व दिलं पाहिजे अशी मागणी का होती? अशी मागणी कोण करते हे मला सांगता येणार नाही. शेवटी पवारसाहेब हे निर्णय घेत असतात. पवारसाहेबांना माहिती आहे की उद्याची दिशा काय असणार आहे. त्या पद्धतीने पवारसाहेब निर्णय घेतील आणि आता पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये सुप्रियाताई पूर्णपणे निर्णय घेतील. म्हणजे पूर्ण जबाबदारी आहे सुप्रियाताईंवर कदाचित येत्या काळामध्ये पक्षाची पूर्णपणे येईल असं आपल्याला म्हणावं लागेल. पण एक म्हणजे या सगळ्या जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला मला असं वाटतं की त्यात उलट पवार साहेबांनी तेल ओतलं की काय, की ते असं म्हणाले की पुढची अजितदादा असतील किंवा ताई हे दोघं मिळून सोबत येण्याचा निर्णय घेतील. नाही, पवारसाहेब कुठेही काही तेल ओतत नाही आहेत. पवारसाहेब फक्त दिशा देत आहेत की सुप्रियाताई अनुभवी नेत्या आहेत. 15-20 वर्ष त्या खासदार राहिलेल्या आहेत. पार्लमेंटमध्ये सुद्धा चांगलं नाव त्यांनी त्यांच्या कामातून तिथं कमवलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई याच्या पुढं पार्टीचे प्रमुख निर्णय घेतील हा एक संदेश पवारसाहेबांनी दिला असं आपल्याला म्हणावं लागेल. एक इंटरेस्टिंग गोष्ट काय यातली, ज्यावेळी आधी या सगळ्याची चर्चा होती त्यावेळी असं होतं की दिल्लीत सुप्रियाताई बघतील, इकडं महाराष्ट्रात दादा बघतील. तर आता महाराष्ट्रातले दादा नक्की दादाच का असावे असं काय, ताईसुद्धा असू शकतील. त्यामुळे पवारसाहेब जो कुठला निर्णय, हे बघा जेव्हा पार्टीला जरूरत होती तेव्हा सामान्य लोक हे जे इथं आज आलेले आहेत पदाधिकारी हे पवारसाहेबांच्या बरोबर राहून खांद्याला खांदा लावून लढलेले आहेत. आम्ही तिथं लढलेलो आहोत. आमचा हेतू फक्त लढायचा होता. आम्ही तिथं लढलेलो आहे. आमची अपेक्षा कुठे पदाची तिथं नव्हती. त्यामुळे जो कुठला निर्णय पवारसाहेब घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य करावा लागेल. फक्त येत्या काळामध्ये आपल्याला कसं लढायचं याची मात्र दिशा ही सगळ्यांनी नेत्यांनी त्या ठिकाणी देण्याची जरूरत आहे. गेल्या 2 वर्षातला ट्रेंड असा आहे की महाराष्ट्रात निवडणुकांच्या आधी सत्तांतर घडतं किंवा समजा काही राजकीय नाट्य घडली तर तो स्प्लिट होतो असं ते दिसतं. म्हणजे शिवसेनेचं झालं, तुमच्या बाबतीत झालं. आता जेव्हा पालिकेच्या निवडणुका पाईपलाईनमध्ये त्यावेळी उलट आता सगळे मर्जरचं बोलू लागले. तिकडे ठाकरेंचं असेल 2 किंवा इकडे तुमचं असेल दोन्ही पवार. नाही, स्प्लिट होतं असं म्हणता येणार नाही. स्प्लिट केलं जातं, ताकदीचा वापर केला जातो आणि त्यातून मग स्प्लिट झालं. त्याच्यानंतर आम्ही लोकसभा लढलो. लोकसभेला चांगलं यश हे आमच्या पक्षाला महाविकास आघाडीला आलं आणि विधानसभा लढलो तेव्हा तिथं यश नाही आलं. त्याला वेगवेगळे कारणं आहेत. आता जर तिथं ठाकरेंच्या बाबतीत, कारण तिथं जर आपण कटुता कुटुंबात पण मोठ्या प्रमाणात होते. लोकांची इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा आहे, ठाकरे परिवार ज्याच्यामध्ये कौटुंबिक कटुता आली होती ते एकत्रित आलं पाहिजे. राहिला प्रश्न पवारांचा. आम्ही राजकीय विचाराने वेगळे आहोत, पार्टी म्हणून तिथं वेगळे आहोत, पण सामाजिक विषयाच्यासाठी जर आम्ही एकत्रित कधी आलो, जसं VSIमध्ये पवारसाहेब शेतकऱ्याच्या हितासाठी एखादा निर्णय जेव्हा घेतात तेव्हा अजितदादा सपोर्ट करतात, दादा घेतात तर पवारसाहेब सपोर्ट करतात. त्यामुळे राजकारणाचा नुकसान हे सामान्य लोकांना येऊ नये असं पवार परिवाराचं मत असतं. तुम्ही म्हणता ठाकरेंमध्ये कौटुंबिक कटुता होती, पवारांमध्ये ती नाहीये का? नाही, आम्ही हे बघा परंपरा आपण जेव्हा हे करतो तेव्हा आपण कुटुंब लेवलला उगाचच लो लेवलला जाऊन भांडणं हे योग्य वाटत नसतं. वैचारिक नाहीतर पार्टीच्या लेवलला आपण तिथं भांडत असतो. त्यामुळे उद्या जाऊन तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं एखादी दुःखद घटना घडली तरी किती भावामध्ये वाद असेल तरी दुसरा भाऊ तिथं जाऊन सांत्वन करत असतो, सुखात सुद्धा तिथं जात असतो. म्हणजे ती आपली परंपरा आहे. ती महाराष्ट्राची परंपरा पवार कुटुंब हे पाळत असतं. त्या दृष्टिकोनातून मी म्हणत होतो. हा, म्हणजे पवार साहेब असं म्हणायचं की राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे, ते पर्सनल रिलेशन वेगळे ठेवलं पाहिजे. तसंच झालं नाही की ठाकरेंनी कदाचित तसं झालं असेल की त्यांच्यात कटुता आली असेल, जे तुमच्या ओघातून आता बोलताना झालं. पण पवारांमध्ये तशी काय कधी कौटुंबिक पातळीवरती कटुता नव्हती. नाही, पवार साहेबांचं मत आहे की आपण लढत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी आणि विचाराने त्या तिथं लढलं पाहिजे. पण पर्सनल लेवलला जाऊन जर कुणी तिथं कुटुंबातच जर काय करत असेल तर ते योग्य ठरणार नाही. कुटुंबाच्या लेवलला जे काय असेल ते आपण सांभाळून घेऊ. पण राहिला प्रश्न पार्टीचा, राहिला प्रश्न लोकांचा आणि महाराष्ट्राचा, त्यावेळेस मात्र विचाराने आपल्याला लढावं लागेल. खूप खूप धन्यवाद. रोहित पवार होते. प्रश्न मी वारंवार विचारण्याचं कारण असं आहे की ज्यावेळी खरंच महाराष्ट्रात आता हा ट्रेंड सुरू होतोय काय, कारण ज्या ज्या ठिकाणी मी बॅनरबाजी बघतोय, सोशल मीडियावरच्या चर्चा बघतोय, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं बघतोय. अर्थात इथं कार्यकर्ते काय म्हणतात ते पण समजून घ्यायचं आहे मला. पण स्प्लिट नंतर आता चर्चा कसल्यात, आता चर्चा पार्टीच्या मर्जरच्या असतील किंवा सोबत येण्याच्या असतील आणि एकत्र लढण्याच्या असतील. ही नक्की राजकीय अपरिहार्यता आहे की येणाऱ्या काळातलं स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आहे, वेळ ठरवेल. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार, पुण्यावरून.